तर मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर ओंकार आणि तुमचा ब्लॉगर निघालाय मंगळवेळला काही कारणानिमित्त, म्हणजे सचिन भाऊंच्या बागेची औषधं आणायला जायचं आपल्याला आणि त्यांच्या शेतात पण जायचं. तर शेतात गेलो आणि पाऊस एवढा पडलाय, तिकडे एवढा रोड घाण होता राव, काय गाडी पण जात नव्हती. मग आपण गाडी तिथून रिटर्न घेतली आणि आपण डायरेक्ट घुसलो डांबरीवरती घुसली. कुत्री तर काय आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेच कोण ना कोण. तर मग आपण थेट गेलो मंगळवेढ्यात गेल्यानंतर आपण डायरेक्ट आपले कपडे जायचे स्टार्च करण्याच्या दुकानात आपण घेऊन गेलो. तिथं गेलो आणि तुमच्या ब्लॉगरने पिशवी हातात अडकावून ठेवलेली सचिन भाऊंना काढायला लावली. सचिन भाऊंना काय पिशवी निघाला, पण एक इसका दिला त्याने ती पिशवी काढली. मग काय लगेच कपडे टाकली तशी आपल्या गाडीनं जरा थोडं सचिन भाऊचं काम काढलं होतं, म्हणजे कसं रेस केला की गाडी जागेवर बंद पडत होती. मग ती गॅरेजवर घेऊन गेलो. गॅरेजवाल्याने काय ती पानं त्यांनी म्हणली की कार्बोरेटरमध्ये पाणी झाले. मग ते पाणी आपण काय केलं, त्यांना काढायला लावलं. तर ते पाणी काढलं आणि त्यांनी एका स्टार्टरवर गाडी चालू केली. तर चांगले झालं म्हणलं, एक नंबर गाडी तर चांगली चालायला लागली, काय आयुष्य नाही. मग आपण डायरेक्ट गेलो बघा जिजामाता कृषी उद्योग समोर, कारण तिथं आपल्याला त्यांच्या बागासाठी त्यांना औषधी घ्यायची होती. मग औषधं तर घेतली आणि सचिन भाऊंना म्हणलं आता एवढं आणले तर काय, तर गार तर करायची थोडंफार. मग सचिन भाऊंनी आपल्याला मस्तपैकी बासुंदी चारायला नेलं. बासुंदीसाठी आपण गेलो. बासुंदी खाल्ली राव, एक काय 2 बासुंद्या खाल्ल्या आपण, कारण सोमवार होता आपला आणि श्रावण सोमवारला बासुंदी चालते, त्यामुळे बासुंदी खाल्ली. आणि परत आपल्याला अर्जस पाना घ्यायचा, तो काय सापडला नाही. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.